सगळ्या गोष्टींमध्ये अडाणी. शस्त्र बनवायचे अडाणी, वीज बनवायची अडाणी, टनेल बनवायचंय अडाणी, रस्ता बनवायचा आहे अडाणी, सगळं अडाणी. आता तिकडे ठाण्यामधली एक जागा आहे, हे संपूर्ण हे तुमचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नॅशनल पार्क. या नॅशनल पार्क मधली एक जागा बघितली, तिकडे आता जंगल तोडणार. आतलं हा सगळा भाग येतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि तिकडे अडाणीला पॉवर प्रोजेक्ट काढायचंय. त्याच्यामुळे तिकडचे सगळे आता आदिवासी बिदिवासी सगळे जे लोक आहेत त्यांना हटवणार, तिकडे जंगल तोड करणार आणि पॉवर प्रोजेक्ट टाकणार. इथे पुढे ते अलिबाग, हे जे रस्ते होत आहेत ना, एवढं लक्षात ठेवा, मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. पण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होणारी प्रगती ही जर मराठी माणसाच्या थडग्यावरती होणार असेल, मी खपवून घेणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हे सगळे रस्ते जे बांधले जात आहेत, सिलिंग पासून ते अटल सेतू पासून सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नाही येते. हे जे सगळे जमिनी घेत सुटलेत ना उद्योगपती, त्यांच्यासाठीचे रस्ते आहेत ते. सगळ्या गोष्टींमध्ये हात घाला. नजर पडेल ते पाहिजे मला. जिथे नजर पडेल हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे. आणि आमच्याकडे कुंपणच शेत खात आहे. आमचीच मराठी माणसं यांना जमिनी मिळवून देत आहेत. आमचे मराठी माणसं काही दलाल म्हणून यांच्यासाठी कामं करतायत. केंद्र तर आहेच हातामध्ये, राज्य तर आहेच हातामध्ये. उद्या जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका जर समजा हातामध्ये आल्या, रानच मोकळं. हे काही सहज चालू नाहीये, हे सगळं प्लॅन आहे. हे इतक्या वर्षापूर्वीचे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, ही गुजरातला मुंबई हवी होती आणि महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असं म्हणणारे पहिले कोण होते? वाईट याच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्याकडे आम्ही आजपर्यंत आदराने पाहत आलो आम्ही, त्यांनी सांगावं की मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही म्हणून. आणि ते होते, पहिले होते वल्लभभाई पटेल. तुमचा विश्वास बसणार नाही. आचार्य यात्रांची पुस्तकं वाचा, मग तुम्हाला समजेल, सगळ्या गोष्टी समजतील. त्याला पहिला विरोध कोणी केला होता? हे आत्ताच नाहीये, हे जुनं आहे. हे आत्ता फक्त सगळ्यांच्या साहाय्याने ते करत येत आहेत आणि त्याच्यासाठी बोगस मतदार भरले जात आहेत, जेणेकरून ह्याच्यातनं सगळे खासदार आमचे, आमदार आमचे, जिल्हा परिषद आमच्या, महानगरपालिका आमच्या, नगरपालिका आमच्या, सगळे एकदा हातामध्ये आलं. तुम्ही काय करणार आहात? नंतर काय करू शकता तुम्ही? नंतर काही नाही. एकदा हाताबंद गेलं, जमीन एकदा हाताबंद गेली, परत येत नाही. आणि जमीन हेच तुमचं अस्तित्व आहे. ते एकदा हाताबंद गेलं, त्याच्यासाठीची ही सगळी रचना आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती आहे, सतर्क रहा.